वालगावचा पोरगा आहे हरदीप हरियाणा आणि संदीप पैलवान हरियाणा हरदीप 11,000 रुपये हरदीप हरभजन सगळे तिकडून येतात हरियाणा 11,000 ला विशाल मांगे लढा लागलेला आहे पत्रकारांनी मी जरा असा विचार करा की आता खाली कुस्त्या जोडा खाली ठिप्पी लावली आहे हरदीपने हरियाणाच्या कशाला येऊन उभं राहताय समोर संकेत हजारे कोल्हापूर संकेत हजारे पुणे आणि सचिन दातार पाटोदा कुस्तीला सुरुवात 8,000 सोपान भाऊ यांचं कसं आहे पत्ते आहे ना दो मोबाइल किसके मेरे दोनों भी एक से बाद में डालूंगा जो अच्छी वीडियो एक इस लाइव चल रहा भगवान भाऊ जरा 1 मिनिट इकडे येऊन जावा हे पा आप
आपलं मैदान आहे, आपण सहकार्य करायचंय. आपण आपल्या कार्यक्रमाची शान शोभा वाढवायची असते. हे नाही बाबा तसं चाललंय, ते झालंय. तुम्ही घ्या रे, कशाला उगा एकमेकाला थोड्यासाठी करताय. चला प्रकाश पाटील ही गर्दी खाली घ्या. कुस्त्या जोडायचं बास करा. आता जेवढ्या कुस्त्या जोडल्या तेवढ्या होऊ द्या. निमी रात्र झाली. दादा अरे बस कर ना आता. अरे जगाच्या वेगळा तू तर का सगळ्याला देते तर तसं नसतंय. हा असंच असतंय कुठं. त्याला सांग रे जरा. तू बाकी त्याला काय दिलंय ते तर बघ. मग किती तर हा तुला किती दिल्या? किती होत्या? 1400 होत्या. त्यातलं 100 दे माघारी. येण्यासारखं. अरे खाली उभा राहा ना भाऊ. खाली उभा राहा. खाली कुस्त्याला पाहू द्या. जरा आम गरम करा ना खाली जरसं. खाली उभा राहा. ओय 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 खाली आहे भाऊ. ओय ना. संभाजीनगर तालुक्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुस्तीतलं फार मोठं नाव दत्तूमामा दांडगे जय भवानी पंचक्रोशी क्रीडा मंडळाचे सचिव यांच्याकडून माझ्या कुस्ती कमिटीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि विशाल मांगे आक्रमक झालाय. मानेवरती कोपराचा घुटणा ठेवलाय विशालने. समर्थ आकड्यावर आलेला आहे. जोडीदार आला का? तुफानी 2 कुस्त्या मारून हॅट्रिक साधण्यासाठी आकड्यावर आलेला आहे. अभिषेक नैराळे आज चल. राहुल पांढरे आकड्यावर आलाय. त्याला जोड पाहिजे. हजारो प्रेक्षक, हजारो डोळे आपल्यावरती खेळले. पैलवान कुस्ती करा. कपडे काढले पोर. ओ इकडं लाल लेकर. तुम्ही खाली उभा राहा की हात जोडू का? तुम्हाला पुढे येऊन का उभा राहता? या इथं जातो का इतकं येड आहे ती. तुम्हाला सांगतो इकडे या की बाजूला वा की जरा. मराठी येत नाही काय? मराठी येत नाही काय? हरियाणाच आहे काय? बर. आमच्यातली तिकडं आल्यावर येताना केळाची साल्टी खात यावं लागतंय रेल्वेत. तुम्ही या आमच्या इकडे मध्ये दाखवून जा. वैतागवाडी. त्यांना आपली भाषा कळवणार. हिकडलं पैसे बरं तिकडं काय देत असे. तीनदा हिथंच उभं राहिलं.
हाँ अल्ताफ पिलोन डालो सततधार अशा लाइव चल रहा पाच लाइव कुस्त्या चाललेल्या आहेत. तुम काटो मैं लिंक दे रहा तुमको काटो तुम पलीकडे करण गणवत आकड्यावर आलेला हात वरती कर अरे फोन काटो यूट्यूब आणि निकालो संग्राम सोलंकर फोन काट दो अशी कुस्ती लागणार आहे. एक काळा वाघ एक तिकडं पट काढलेला आहे. बोट मोडायची नाही, बोट धरायची नाही. सचिन शिर्केनं कब्जा घेतला तिकडं संकेत हजारेचा. पटाला लागलेला करण घनवट महाराष्ट्राला नंबर काढणारा पैलवान संग्राम सोलंकर. उंचीला उंची आणि जोडीला जोड लागली. भगवान भाऊ राजपूत तिथं सरपंच म्हणून काम पाहताय. अतिशय सद्गुणी व्यक्तिमत्व आणि कुस्ती बराबरीत सुटली. माणसातली ही देव माणसं भगवान भाऊच्या रूपानं अतिशय संयमी शांत सुस्वभावाचं व्यक्तिमत्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. आणि अभिषेक नाराळे पाटोदा बाळासाहेब बाबा आवारेचा पट्टा आणि हा तर याच गावचा आणि याच भूमीचा या पांढरीचा उगवता तारा अस्सल हिरा समर्थ प्रकाश पाटील. कुस्ती लागली. प्रकाश पाटील तिकडे दुसऱ्या कुस्तीला पंच आहे. मुलगा लढा लागलाय. समर्थ पाटील गंगापूरचा लढायला लागलाय. टाळ्या करा टाळ्या. आणि ज्याला ज्याला टाळ्या वाजवल्या त्याला उद्यापासून ठरवा आपल्या घरात एक पैलवान करणार. काळाची गरज आहे. जग एका भयंकर रोगाच्या उंबरठ्यावरून तरुण पिढी मागे खेळते. याच काळात कुस्तीसारखा खेळ जपला पाहिजे. गौरव देवरे पैलवान. गौरव देवरे हात वरती कर. चांदवडचा पैलवान मगाशी सुंदर लढलेला संभाजी देवकर आणि संभाजी देवकर धुळ्याचा ना खुलताबादचा संभाजी. कुस्ती लागली. बर थांबवा ती कुस्ती. ह्या कुस्त्यातली कुस्ती संपल्यानंतर ती कुस्ती लागेल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा टिहिलोकी झेंडा. गंगापुरात कुस्ती वाढावी यासाठी अट्टाच आहे. स्वर्गीय अर्जुन पटेल तयार राहा. आझार पटेल कोकणे पैलवान आलेले ग्राउंडवर. यांच्या विचारांचा वसानी वारसा घेऊ हे कुस्ती मैदान आयोजित करतायत. 12 वर्षापासून 12 वर्षापूर्वी हा समर्थ पाटील 5-10 रुपयाच्या जोडीत असं आज तो मोठ्या गटात खेळायला लागलाय. ओठ पिळले तर दूध निघेल. परमेश्वरानं देणगी दिले. पुरी उंची केलं तर महाराष्ट्राला पाहायला मिळेल. हा समर्थ पाटील या गंगापूरचं नाव करेल. कुस्तीवर कुस्ती जाती. कुस्ती सोड म्हणलं की सोडा. बेंगलोरला सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धा झाल्या. आताच बातमी देतायत संभाजी निकाळजे सर
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रानं दिल्ली हरियाणाला काबीज करून 14 मेडल मिळवले आणि चॅम्पियनशिप महाराष्ट्राला मिळवून दिली. महाराष्ट्राची कुस्तीनं आता कात टाकली आहे. ते श्रेय या पंच मंडळीला जात आहे आणि महाराष्ट्राच्या पंच प्रमुख पदी एक विद्वान व्यक्तिमत्व आहे. प्राध्यापक हिरेजी गुंडसर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी. जोडाचे कोणी राहिले असेल मोठे जोड वाह, येऊन नोंद करा तिथं. भगवान भाऊ आव्हान करतायत. कोणी मोठा पैलवान आलाय आणि माझ्या गंगापुरातून रिकाम्या हाताने परत गेला असं होणार नाही. जर कोणी राहिला असेल तर इकडे नोंद करा, आपली कुस्ती लावली जाईल. मोठा पैलवान, करंट मधला पैलवान, छुटे हुए पहलवान की कुश्ती नहीं लगेगी यहाँ. ये भी ध्यान से सुनिए. ज्या माणसानं भारतीय कुस्ती महासंघाची जबाबदारी स्वीकारली आणि जर एखादं नेतृत्व पुढे येत असलं तर घर पक्का सवयी भूमिका असते. प्राध्यापक दिनेशजी गुंड सरांनी महाराष्ट्रातली पंचांची टीम सुदृढ आणि सबळ करायचं ठरवलंय. जर महाराष्ट्रात पक्का असेल तर देशात राज्य करायला सोपं जातं. त्यामुळं त्यांची भूमिका आहे. बोला. एवढे पहिलवान कुस्ती. हा, देवरे आणि देवकर अशी कुस्ती लागली समोर. 11,000 रुपये मला. गतिमान युगात बुद्धिमान माणसांची कुस्ती आली आहे. प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी दिनेशजी गुंडसर यांना भारतीय कुस्ती महासंघाने फार मोठी जबाबदारी दिली आणि ते जबाबदारी पार पाडताना या महाराष्ट्रातल्या कुस्तीला बळ देण्याचं काम, डझनानं इंटरनॅशनल कुस्ती कोच घडवण्याचं काम प्राध्यापक दिनेशजी गुंडसरांच्या माध्यमातून होतंय. त्यात मान्य संभाजी निकाजे सरांच्या सारखा एक गुणी रत्न परदेश युरोपला जाऊन आले. हे आपल्या परिसराला भाग्याची गोष्ट आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेशी संलग्न झालेली ही माणसं, जगाच्या कुस्तीशी कनेक्ट असलेली ही माणसं महाराष्ट्राची कुस्ती नक्कीच 7 समुद्र पार नेल्याशिवाय राहणार नाही. कुस्तीला सोन्याचे दिवस यायला लागले. एका बाजूला कुस्ती संपत्ती का काय अशी भीती होती सर, पण आज कुस्ती वाढायला लागली. खर तर फिनिक्स नावाचा एक पक्षी आहे. इंग्लंड मध्ये एक संकल्पना आहे. तो पक्षी राखेतून भरारी घेतो. गेली 3-4 वर्षापासून अनेक डोपिंग सारखा प्रकार असेल, कष्टाचा अभाव असेल, खुराकातली भेसळ असेल, यामुळे कुस्ती संपायची वेळ आली होती. पण त्यातच आशेचा किरण सापडला या महाराष्ट्राला. प्राध्यापक दिनेश गुंड सर एक विद्वान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला मिळालं आणि त्यांची जन्मभूमी आळंदी आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. मला तर वाटतं त्या ज्ञानदेवानंच या कुस्तीत एक ज्ञानेश्वर घातला का काय त्यांच्या रूपानं. संप्रदायाला उभारी दिली ज्ञानदेवाने. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळच. आता कुस्तीचा पाया भक्कम करायचं काम त्याच आळंदीचे सुपुत्र दिनेशजी गुंडसर करतायत. अशा रंगलेल्या मैदानात हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कुस्तीचा आनंद घेतायत. जगाच्या पाठीवर अनेक नशा आहेत. रात्री केली की सकाळी उतरते असं म्हणतात. मला माहित नाही, नाहीतर लोक बघायला लागली ह्याला बी माहित आहे काय की वाटायला लागलं. पण तसं होत नाही. एक नशा आहे कुस्तीची, ती नशा डोक्यातली उतरू देऊ नका. समर्थ आणि अभिषेक कुस्ती करा. ज्याचे हाती चालतात आणि पायी चालतात तो समर्थ लढतोय. भगवान असतात, बारकावीने लक्ष देतात. अगदी लहान थोर सगळ्या मोठ्या लहान कुस्त्या पाहण्याचा त्यांचा
कसं बसतंय ते जाणकार आहेत कुस्तीतले. काही चूक आढळली तर त्याला लढण्यातली चूक ही सुधारण्याची ते संधी देतील आणि शाबासकीही देतील. हो 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 हलग्या गेल्या आता का त्यांचा आकार बघूनच कळत होत. सुप्रसिद्ध पैलवान सुनील भाऊ बोराटे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद बोराटे साहेब. सत्य परिस्थिती सांगतोय कुस्तीतली. आणि या कुस्ती मैदान साठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय घाडगे पाटील साहेब यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. राजर्षी शाहूराजांचा विचारधारा जपणारे घाडगे पाटील साहेब. घुम्मा हो सारखे बोल सन्माननीय गाडगे पाटील साहेब औरंगाबादच्या बाजूला संभाजीनगरच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला 5 गाव आहे. गाव सगळ्याच बाजूला असतात पण पोखरी पळशी पिसादेवी कोलठाण आणि अजून एक असे 4-5 गावं एका ठिकाणी मिळून कुस्ती मैदान घेतात. त्या मैदानचं निमंत्रण तुम्हाला द्यायला त्या मंडळाचे सचिव दत्तूमामा दांडगे पाटील इथं आलेले. लाइव चल रहा लाइव देखो रतन कुमार भाऊ नाही स्वतः मैदानी घेतात आणि जिथं कुस्त्या तिथं आवर्जून जातात. फार मोठा शौक आहे त्यांना. 21 पिढ्याचा रक्तातला गुणधर्म आहे कुस्तीमध्ये. आपल्या आई करता वडिला करता कोणीतरी पैलवान होत त्याशिवाय आपण थांबू शकत नाही. आणि रतन कुमार भाऊ नाईक यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आलेले. धन्यवाद भाऊ. हाँ यूट्यूब पे पुन्हा कब्जा घेतलेला पेलवान घालून आलो. मग विशाल मांगेनं बोल दो आएगा उधर. अल्ताफ पहलवान खंडवा. बोल ना करण बोल दो. अल्ताफ पहलवान खंडवा.